माझं नाव अमोल. मी 32 वर्षांचा आहे. पुण्यातील एका IT कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी काम करतो. दिवसभर लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसून डोळे थकले होते. आता गावाकडे जाऊन चांगले 8-10 दिवस मस्तपैकी निवांत राहायचं असा मी खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो. शेवटी मी 8 दिवसांची सुट्टी घेतली आणि गावाकडे गेलो. 32 वर्षांचा झालो, चांगली नोकरी, तरी पण अजून लग्न केलं नव्हतं. घरचे लग्नासाठी मुली आणि मला स्थळ आणत होते. त्या दिवशी मी गावामध्ये पोहोचलो. बसमधून अगदी गावाच्या विसीच्या आतमध्ये येताच दिसली ती मंजुळा, शाळेतली माझी मैत्रीण. पण अजून दिसायला तेवढीच देखणी आणि सुंदर. तिला एक मुलगासुद्धा होता, पण संसार आणि मुलं बाळं ह्याच्यामधून पण तिच्या सौंदर्यात जरासुद्धा कमतरता आली नव्हती. तिला पाहताच मला जुने दिवस आठवू लागले. तिच्या आणि माझ्या मैत्रीचे किस्से तर सगळ्या शाळेत आणि सगळ्या गावभर होते, पण आता खूपच बदलले होते. समोरून ती येताना दिसली होती, पण त्या दिवशी नुसतं हसली, कारण की ती खूपच घाईमध्ये होती वाटतं. तिच्यासोबत तिची दुसरी लहान बहीणसुद्धा असल्यामुळे ती मला काहीही बोलली नाही. असाच घरी आलो आणि घरच्या वातावरणात रमून गेलो. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी आमच्या गावातल्या मारुतीच्या मंदिरात मी गेलो होतो. तिथून बाहेर आलो आणि पुढेच गावाच्या त्या पारावरती जाऊन बसत असताना मला पुन्हा मंजुळा दिसली. मी तिला पाहून लाजलो. आता कालच्यासारखी हसते का नाही हे पण मला माहीत नव्हतं. मात्र समोरून येताना ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हटली की कुठं असतो, काय करतोस? मी म्हटलं की शहरामध्ये कामाला लागलो. त्यावेळेस मी तिला म्हटलं की तू कुठे असते? त्यावेळेस ती म्हटली, कुठे असणार, नांदाच्या घरी, पण आले इथे काही दिवस. मी म्हटलं, होय, खूपच बदलली ग तू. त्यावेळेस ती लाजत म्हटली की हो का, तू पण कितीही बदललाय. आधी कसा होता, पण आता चांगलाच देखणा झाला. तिने माझ्याकडे टक लावून पाहू लागली. मी नियमितपणे व्यायाम आणि स्वतःकडे लक्ष देत होतो, त्यामुळे आधीपेक्षा चांगलाच, अगदी पिळदार आणि धनधाकट, अगदी रांगडा झालं होतं. शहरात गेल्यापासून माझ्या वागण्यात पण खूप फरक पडला होता आणि माझ्या बोलण्यात पण. तिने लगेच तो बदल हेरला आणि म्हटली की भारी दिसतोय, लग्न? मी म्हटलं नाही अजून. त्यावेळेस ती म्हटली, का रे, अजून लग्न केलं नाही? ती बोलताना पण तिच्या गावाकडली तिची भाषा आहे अशीच होती. त्यावेळेस मी म्हटलं की नाही अजून कोणी मिळाली तुझ्यासारखी. मी असं म्हणताच तिच्या मनात पुन्हा जुने दिवस आठवले असणार तिला. त्यावेळेस ती तिथेच थांबली आणि नंतर म्हणाली, बरं मी जाते, उशीर खूप होतोय. मी म्हटलं हो. मी पुन्हा नाराज झालो, कारण की आज पुन्हा आधीसारखं मी काहीच बोलू शकलो नाही. तिने पुन्हा टाळाटाळ केली होती, पण बोलायचं थोडं का होईना आम्ही बोललो. ती तिथून निघून गेली आणि मी माझ्या घरातल्या लोकांमध्ये अगदी मिळून मिसळून गेलो होतो. दुसऱ्या दिवशीच तिची मला अगदीच मी नंबर आधी दिला होता. तिने लगेच मला फोन केला आणि म्हटली की कुठे आहेस? मी म्हटलं घरी. त्यावेळेस ती म्हटली की उद्या घरातले सगळे पाहुण्याकडे जाणार आहेत, कोणीसुद्धा नाही, मी एकटे आहे, तर आमच्या खालच्या वावरातल्या त्या चिंचच्या झाडापाशी ये. मी म्हटलं की हो, मला तेवढंच पाहिजे होतं. ती म्हटली मला तुला बोलायचं आहे. मी म्हटलं की बरं ये, हां नक्की, मी वाट बघते, असं तिने मला म्हटली. मी म्हटलं हो, 100% येईन. नक्की तिला काय बोलायचं होतं. दुसरा दिवस कधी येतोय असंच मला झालं होतं. मला आता रात्रभर झोपच लागत नव्हती. नक्की गेल्यावर आमच्यात काय काय होणार आहे. मी तर विचार करत होतो की फक्त बोलणंच होईल आमच्यामध्ये. दुसरा दिवस ठरलेल्या वेळेच्या मी आधीच तासभर जाऊन तिथे बसलो होतो. आजूबाजूला खूप शांतता होती. फक्त झाडांची हलणारी पाने आणि वाऱ्यांची येणारी झुळूक एवढंच कानी पडत होतं. अधूनमधून धाकधूक पण होत होतं, कारण की त्यांच्या वावरात कधीच मी असं एकटा जायचो नाही आणि आज अचानक आलो होतो.
एकतर मी शहरात राहणारा आणि इथले लोक मला खूपच चांगले समजायचे, पण मी कोणाला दिसलो तरी अगदी लोक वेगळा विचार करतील आणि माझी गावामध्ये काहीच इज्जत राहणार नाही. त्यामुळे थोडासा मी घाबरत पण होतो. तरी पण मनात ओढ होती की मंजुळा येईल, म्हणून मी तिथेच थांबलो. थोड्या वेळाने ती आलेली दिसली. त्या गुलाबी साडीमध्ये तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं. अगदी हातामध्ये तिने गुलाबी बांगड्या घातल्या होत्या. मोकळे आणि बांधलेले केस अगदी वेडपिसच करत होते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ओढ होती आणि एक वेगळीच उत्सुकता असल्यासारखी मला दिसली. ती मला म्हटली की अरे कधी आला? मला थोडासा उशीरच झाला. मी म्हटलं अगं खूप वेळ झालं येऊन इथे थांबलो. त्यावेळेस नकळत आम्ही बोलू लागलो. जवळ होतो, मात्र आता मला काय बोलू ते समजत नव्हतं. रात्रभर मला झोप लागत नव्हती. हे बोलीन ते बोलीन मी म्हणत होतो, पण प्रत्यक्षात माझं आता काळीज धडधड करू लागलं होतं. खूप दिवसानंतर ती भेटली होती एवढ्या जवळ, त्यामुळे मी काय बोलू आणि काय नको हे मलाच कळत नव्हतं. त्यावेळेस ती म्हटली अरे बोल ना, का नुसतंच असं बसणार आहे? मी म्हटलं की तुझं काय चाललं आहे, कशी आहेस? त्यावेळेस ती म्हटली कशी असणार मी, काही नाही, बरोबर माझं आणि नवऱ्याचं सारखं भांडण होतं. आता तर मी ठरवलं आहे की त्याला सोडचिठ्ठी देऊन कायमच माहेरात राहीन. मी म्हटलं का गं, काय झालं एवढं तुमच्यात? ती म्हटली काय नाही. तिने एवढ्यातच विषय टाळला. मी पण नंतर विचारलं नाही. त्यावेळेस नंतर मी अगदी लाजतच बोललो, तू आहे अशीच दिसते, खूपच भारी दिसते. माझे हे शब्द ऐकताच ती खूपच लाजली. तिने बरोबर माझ्या मनातील भाव ओळखले आणि मला काय हवं आहे ते पण ओळखलं. ती म्हटली की होय का, मला पण तू खूपच आवडू लागलाय रे. तुला पाहिल्यापासून अगदीच मन कशातच रमण आहे, असं ती मला म्हटली. आम्ही बोलतच होतो. ती म्हटली की नंतर उशीर होईल आणि घरी ये, नाहीतर कोणीतरी बघेल. अलगद ती जवळ आली आणि तिने माझा हात हातात घेतला. तिचा अगदी रेशमी हाताचा स्पर्श मनाला एक वेगळी शांतता देत होता. खरंच खूपच भारी वाटत होतं मला ते. तो क्षण मी सांगू सुद्धा शकणार नाही. अचानक मी भावनिक होत गेलो आणि ती पण. आम्ही एकमेकांच्या भावनिक खूपच वैयक्तिक जवळ येऊ लागलो होतो. मला तिला जे सुख द्यायचं होतं ते मात्र तिने आधीच माझ्याकडून अपेक्षित केलं होतं. मी असा विचार पण केला नव्हता, मात्र ती जवळ येत गेली आणि म्हटली की खूप वर्षांची माझी इच्छा आहे, ती आज पूर्ण कर. कारण की ह्याच्या आधी पण आपण खूप प्रयत्न केला, मात्र तशी कधी पूर्ण झालं नाही. आज मला तुझ्याकडून ते सुख पाहिजे, एवढ्या वर्षातून भेटला आणि माझी तेवढीच इच्छा लवकर पूर्ण कर. ह्याच्यावरून मी समजलं होतं की तिला माझ्याविषयी किती तळमळ होती. मनात एक वेगळीच ओढ होती. मी तिला जवळ घेतलं आणि हळूहळू आम्ही वेडपिसासारखं प्रेम करू लागलो. खूप दिवसांची असलेली ती इच्छा आता पूर्ण होऊ लागली होती. ती मला साथ देऊ लागली आणि मी पण तिला आनंद देऊ लागलो. आमच्यामधील दुरावा कधीच कमी झाला होता. एवढं आम्ही जवळीक आलो आणि वेड्यासारखं मी तिला सुख दिलं. त्या भर दुपारी मिळणारं तिच्याकडून आणि माझ्याकडून तिला सुख खूपच वेडपिसा करणार होतं. आम्ही कधी दिवस मावळतीला गेला हे समजलंच नाही. सगळा दिवस मावळल्यानंतर ती थोडीशी माझ्यापासून वेगळी झाली. तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं आणि वेगळाच आनंद होता. ती म्हटली की आता बस, आता जाऊ दे, कोणी पण येईल. मी म्हटलं हो. आम्ही वेगळे झालो आणि तिथून ती तिच्या घरी गेली आणि मी माझ्या घरी. तो दिवस आणि ती भेट मी कधीच विसरू शकणार नाही. आज मी पुन्हा माझ्या कामासाठी इकडे आलो आहे, पण खरंच तो दिवस मी विसरू शकणारच नाही. पुढच्या वर्षी नक्कीच भेट होईल किंवा पुढच्या वेळेस गेलं का अधिक खूप वेळ आम्ही एकत्र घालू असं आम्ही एकमेकांना सांगितलं आणि निरोप घेतला. तर कशी वाटली कथा माझ्यासोबत घडलेली ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.